म्हटलेलं आहे। त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमधील या घडामोडींवर एकूणच लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंची भूमिका आता यानंतर काय असेल, कारण मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी मुंबई, महामुंबई त्यासोबतच राज्यातील अनेक निवडणुकांसंदर्भात सोबत प्रचार केला होता। याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहे आपले प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। काय नवीन समीकरण आणि यावर ठाकरेंची काय भूमिका असू शकते? नक्कीच प्रणिता, ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप आलेला आहे, त्या प्रकारे हालचाली घडतात गेल्या 4 दिवसापासून। अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मी सांगेल की जे 11 नगरसेवक आले होते, त्यातले 4 नगरसेवक जे होते ते नॉट रिचेबल होते। त्यातले 2 जे आहेत ते मनसेच्या संपर्कात होते। कालच आपण ती बातमी दिली होती। परंतु ज्या पद्धतीने आज बेलापूरला कोकण भवनमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामध्ये श्रीकांत शिंदे खासदार कल्याणचे आणि राजू पाटील मनसेचे नेते माजी आमदार हे जर एकत्र येऊन जर मिटिंग करत असतील तर यावरून हे स्पष्ट होत आहे की शिवसेनेला इथे सरकार स्थापन करायचं आहे आणि या सरकार स्थापनेसाठी त्यांना मनसेची मदत घ्यायची आहे। याच प्रकारे जो जादुई आकडा आहे 62चा, तो कुठेतरी जर मनसेची मदत घेतली तर पूर्ण होऊ शकतो। याच अनुषंगाने आज मनसेचे नगरसेवक सुद्धा गटनेता निवडायला आलेले आहेत आणि 53 नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत ते सुद्धा गटनेता निवडायला आले आहेत। एकंदरीत समीकरण असे आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं आणि शिवसेनेला त्याची सत्ता स्थापन करायची, असंच भाकीत आता इथं दिसतंय। मात्र हे काही दिवसातच त्यांच्याकडून ते स्पष्ट होईल, काही तासातच। परंतु ज्या पद्धतीने आता ह्या ज्या घडाघडीमुळे घडतात त्यामुळे कुठेतरी मनसे आणि शिवसेना यांच्या युतीचं समीकरण जुळत आहे असं दिसतंय प्रणिता। अगदी किशोर, मात्र एकीकडे पाहिलं तर आताच केशव उपाध्ये त्यासोबतच प्रवीण दरेकर यांनीही आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी मनसेची ही टाळी महायुतीला असल्याचं म्हटलंय। मात्र तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे ही टाळी फक्त शिवसेनेला आहे का आणि याचा फटका भाजपला बसणार आहे का? नक्कीच, जोपर्यंत भाजपा आपली भूमिका स्पष्ट करत नाही ज्या स्थानिक पातळीवर, तोपर्यंत इथल्या ज्या राजकारणाला आहे ते वेगळं वळण लावू शकत नाही। कारण की ज्या पद्धतीने महायुती एकत्र लढलेल्या आहेत कल्याण डोंबिवलीसाठी तरी, कारण की अंबरनाथ आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये युती नव्हती, उल्हासनगरमध्ये सुद्धा युती नव्हती, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये युती होती। त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये 29 प्रभागामध्ये जे काही राजकारण घडलं त्यावर सगळे सुटतच आहेत। तरी सुद्धा आज जर समजा हे असे काही बदल होत असतील तर भारतीय जनता पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। मात्र या आधी वेगळी भूमिका घेणाऱ्या मनसेला अचानक काय ही भूमिका घ्यावीशी वाटली आणि आता ठाकरे गटाच्या विरोधात जावंसं वाटलं? कारण आपण पाहिलं तर प्रत्येक निवडणुकीसंदर्भात, प्रत्येक महापालिका संदर्भात ठाकरे आणि मनसे एकत्र पाहायला मिळाले होते आणि आता त्याच्यानंतर ह्या भूमिकेवर कुठेतरी या युतीलाही फटका बसू शकतो। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मुंबईच्या राजकारणामध्ये जे राजकारण घडलेलं आहे किंवा ठाकरे बँड ज्या पद्धतीने तिथे स्पष्ट व्हायला पाहिजे होता, पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीला तिथे आणि शिवसेनेला यश आलं। या अनुषंगाने कुठेतरी हा जो बदल जो आहे तो इतर महानगरपालिकेत सुद्धा घडावा आणि कुठेतरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं याकरता हा प्रयत्न होत असेल। अगदी एकूणच जर चित्र पाहिलं किशोर, तर मग मनसे आणि ठाकरे गटाच्या या युतीला कल्याण डोंबिवलीतील या भूमिकेमुळे फटका बसणार नाही का आणि ठाकरे गट नाराज होणार नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। आता हे जे समीकरण आहे ते ठाकरे बंधूंच्या राजकारणावर डिपेंड आहे आणि त्यांचं नेमकी त्यांची अंतर्गत भूमिका काय ठरलेली आहे हे जोपर्यंत ते स्पष्ट करत नाही तोपर्यंत ही भूमिका त्यांची स्पष्ट होऊ शकत नाही। मात्र हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे बेलापूरमध्ये की ठाकरेचे शिवसेनाचे जे नगरसेवक इकडे आलेले किंवा मनसेतून त्यांना ज्या पद्धतीने जो सपोर्ट केलेला आहे या अंतर्गत आता शिवसेना कुठेतरी सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असं मला वाटतं। अगदी किशोर, आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे 2 नगरसेवक, 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर 2 नगरसेवक हे मनसेत गेल्याची चर्चाही समोर आली होती। ही चर्चा कितपत खरी आहे आणि मग त्यानंतर आता मनसेचा आकडा किती झालेला आहे आणि संख्याबळ पाहता हे सगळं समीकरण कसं असू शकतं? मनसेचे 5 नगरसेवक आहे आणि मनसेच्या 5 नगरसेवकच्या अनुषंगाने हे जे ठाकरेंचे 4 नगरसेवक आहेत त्यातले 2 नगरसेवक जे आहेत जे स्वप्नाली केने आणि राहुल कोट हे जे मनसेचेच अगोदर नगरसेवक होते, मात्र त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती। या निवडणूक लढवल्यानंतर ते सुद्धा नॉट रिचेबल झाल्यानंतर काल अशा राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि ते जवळजवळ त्यांच्या सूत्राकडून स्पष्टही झालेलं आहे मनसेच्या की हे जे 2 नगरसेवक आहेत ते राजू पाटील यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी हा दावा केलेला आहे। एकंदरीत 5 म्हणजे जवळजवळ जर हे 2 नगरसेवक तिथे आले
तर जवळजवळ 7 नगरसेवकांची मनसेची भूमिका असेल आणि 7 नगरसेवकांनी जर पाठिंबा दिला तर शिवसेना 53 अधिक 7 60 होत आहे आणि 2 नगरसेवकची अजून जी आवश्यकता आहे त्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते शिवसेना इथे करताना जी. दिसेल आणि सत्ता स्थापनेच्या दिशेने त्यांची जी वाटचाल असेल. जी किशोर, मी तुम्हाला थोडं थांबवते. पुन्हा एकदा तुमच्या